कॅमेरा कुठे तुझा भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, मुख्यमंत्री महोदयांचा विजय असो, पालकमंत्री महोदयांचा विजय असो। उद्या निवडणुका काय नेमकं असा दबाव? लोकशाहीच आहे। 40 वर्ष लोकशाही राहिलेली आहे। लोकशाही करणारे जे आरोप असतील तर माझ्या त्या सगळ्या मित्रांना सल्ला आहे की तुम्ही बिंदास आरोप करा, आम्ही आमचं विकासाचं मॉडेल पुढे घेऊ। आणि म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे दिवस जे आरोप प्रत्यारोप झाले हे सगळे थांबवण्यासाठी मी तुमच्या पुढं आलो आहे। बरेच दिवस मी शांत होतो, सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करे, कोणी पॅनल बनवलं, कोणी भांडण केलं, पण दोन्ही मुद्दे आज आम्ही खोडून काढले की आम्हाला पक्षापेक्षा पक्षाचा त्याग महत्त्वाचा आहे। आज भारतीय जनता पार्टीने अधिकृत फॉर्म ठेवला आणि एका ओबीसीला ओपन जागेवर संधी दिली, म्हणजे त्यांचा जातीचा मुद्दा खोडून निघालेला आहे। फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि त्यांची भूमिका महाराष्ट्राप्रती काय आहे शिवाजी गुंतकरांनी सिद्ध केलेलं आहे। आणि सगळ्या जागेवर कुठंही माघार घेतली गेलेली नाही, सगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले, त्याचा अर्थ कुठेही प्रभाव नाही। हां, नगराध्यक्ष गायब झाला असता, उमेदवार गायब झाले असते, 10-12 जागा बिनविरोध झाल्या असत्या तर मग दबावाचं राजकारण आहे। म्हणजे सगळीकडे अर्ज ठेवून तरी मी दबावच करू राहिलो तर मग याचा काय अर्थ आहे? म्हणजे मग या आरोपाला कुठेतरी तर सिद्ध व्हावं। आम्ही दबाव करणारे नाही, आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवारीचा अधिकृत त्याग करून सर्वसामान्यांना न्याय दिला, हे या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध होतं। सिंह उभा राहिला आहे, सिंह निशाणे घेऊन आता सत्यजित तांबे निवडणूक लढवत आहे। मग आता टायगर आणि सिंह असे राजकीय वार होतील का संगमनेरमध्ये पुन्हा? हे पहा, आपण काही जंगलमध्ये नाही आहोत। संगमनेरची जनता ही योग्य तो न्याय देईल। अजून मी मला शिर्डीचंच हे जे आरोप प्रत्यारोप एवढ्या दिवसापासून चालले होते, माझे सगळे कार्यकर्ते म्हणायचे मला ते उत्तर देणं आवश्यक होतं आणि म्हणून हे मला करून दाखवायचं होतं, हे मी करून दाखवलं। आता जाऊ संगमनेरला, तर वेळ मला मी इथून मोकळा झालोय। आमचे लोक आता प्रचाराची तयारी करतील, मी जातो संगमनेर, श्रीरामपुराचा, नेवासा, बाकी ठिकाणी जाऊ। जंगलाचा वाघ खरा सिंहाचा आहे, टायगर असं म्हणतायत की जंगलाचा वाघ सिंह आहे, राजा आहे म्हटलं जातं। असं कोण ते म्हटले का? बाबा मी ऐकलं नाही। म्हणजे आता हे पहा, अति आत्मविश्वास हे माणसाला खाली खेचतो। मी तर मला काय अति आत्मविश्वास नव्हता आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष, मी म्हटलो नाही की शिवसेनेला ताकद नाही, मी म्हटलो नाही राष्ट्रवादीला ताकद, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आज जाण्याचं उदाहरण फक्त महाराष्ट्रामध्ये जिथं सगळीकडे चिखलफेक चालू आहे, मीडियामध्ये दाखवता वादविवाद आहे, आम्ही साईबाबांच्या पावनभूमीमध्ये ती सुसंस्कृती जपत महायुती माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली आहे। कोपरगावमध्ये भाजपच्या विरोधात तुमचा युतीचाच आमदार उतरलाय। कोपरगावमध्ये भाजपच्या विरोधात युतीचाच आमदार उतरलाय। कोपरगावची परिस्थिती तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे। तुम्ही पत्रकार महोदय आहात, तुम्ही तिकडे पण संपर्कात आहात, तुम्हाला माहिती आहे आपण लहानाचे मोठे इथंच झालेलो आहोत। तिथं पक्षापेक्षा 2 परिवारामध्ये वाद आहे, एकाने एक चिन्ह घेतलं की दुसरं घेतो, त्यामुळे ते काही नवं नाही। ओके, चला।